विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ।
मला ऐकायला नाही, त्याचा आवाज नाही आहे. त्याला विचार, मला आवाज नाही म्हणे. आनंद ते राम गणेश गडकरी पण पाहिजे का? पहिलाच आहे का? बोला पहिला राहू दे. पहिल्यांदा पडदा अरे चालूच नव्हता तो. त्याला बोल की पडदा पुढे फक्त राहू दे. पडदा पुढे पाहिजे. सन्माननीय सर्व पाहुणे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब सभागृहात उपस्थित झाल्यानंतर सर्वात प्रथम राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीताच्या पाठोपाठ राज्यगीत होईल. आपण सर्वांना नम्र विनंती आहे की राष्ट्रगीत आणि राज्यगीतासाठी आपण आपल्या जागी सूचना दिल्यानंतर उभं राहावं. धन्यवाद.
उपस्थित सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रथम राष्ट्रगीत आणि पाठोपाठ राज्यगीत होईल. नम्र निवेदन, कृपया राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ प्रेक्षकांनी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड़ उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे, भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. सर्वांनी राज्यगीताचाही सन्मान राखावा, आपल्या जागी उभं राहावं. रसिको हो नमस्कार. सर्वांचं
राम गणेश गडकरी रंगायतनच्या नूतनीकृत वास्तूमध्ये ठाणे महानगरपालिकेतर्फे मनःपूर्वक स्वागत. नमित दास प्रभु पदास नमित दास मंगल मात्रास्पदा मंगल मात्रास्पदा वरदास दवनिरव यदवलंब विलंब नगरि हरि दुरिता सौख्य वितरि प्रभु पदास नमित दास प्रभु पदास नमित दास सारस्वत चरण कमल दलि विहरत कवि मंडल सारस्वत चरण कमल दलि विहरत कवि मंडल दुर्लभ ते दिव्यास्तर दुर्लभ ते दिव्यास्तर पंक निरत राम रमत पंक निरत राम रमत राम रमत धन्य तरी राम रमत धन्य तरी प्रभु पदास नमित दास प्रभु पदास नमित दास प्रभु पदास प्रभु पदास प्रभु पदास नमित दास सप्त सूर झंकारित बोले सप्त सूर झंकारित बोले गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा जय परमेश्वर गौरी शंकर जय परमेश्वर गौरी शंकर जय गौरी रमणा सप्त सूर झंकारित बोले सप्त सूर झंकारित बोले गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा भक्तिरसाची निर्मळ गंगा भक्तिरसाची निर्मळ गंगा मध्ये खळखळा धवल तरंगा मध्ये खळखळा धवल तरंगा जय गंगाधर गिरिजारंगा जय गंगाधर गिरिजारंगा जय मंगल सदना जय मंगल सदना शंकर डमरू डम बोल शंकर डमरू डम बोल शिवरंजनी गिरिबाले शिवरंजनी गिरिबाले चरणी तवनत झाले चरणी तवनत झाले सुरवर करीते तव भजना सप्त सूर झंकारित बोले सप्त सूर झंकारित बोले गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा जय परमेश्वर गौरी शंकर जय परमेश्वर गौरी शंकर जय गौरी रमणा सप्त सूर झंकारित बोले सप्त सूर झंकारित
पारंपरिक पद्धतीनं नांदीनं आजच्या आपल्या या नूतनीकृत वास्तूचा प्रारंभ होतोय. फार पूर्वींच्या काळी कोणत्याही नाट्यप्रयोग हा नांदीनेच सुरू व्हायचा, त्याप्रमाणे आज आपण नांदीने सुरुवात केली. आपणा सर्वांना हा योगायोग सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की 1977 साली राम गणेश गडकरी रंगायतांचं उद्घाटन झालं होतं. तेव्हा राम गणेश गडकरी रंगायतांच्या उद्घाटनाला राम मराठे यांनी नांदी गायन केलं होतं. आज 48 वर्षांनी त्यांचे सुपुत्र पहिल्या रांगेत उभे राहून नांदी गायन करतायत. त्यावेळेला ते मागच्या बाजूला उभे होते, आज ते पहिल्या रांगेमध्ये आलेले आहेत. 48 वर्षांतलं हे स्थित्यंतर आहे, हे सारे आपण याचे साक्षीदार आहात. सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. नांदीच्या कलाकारांचे अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवूया. मुकुंद मराठे, संपदा माने, तन्वी गोरे, शरण्या शेणॉय, धवल भागवत, श्रीकर कुलकर्णी, प्रतीक फणसे, ऑर्गनची साथ करणारे केदार भागवत, हार्मोनियम साथ करणारे सुधांशू आणि तबल्याची साथ करणारे आदित्य पानवलकर, सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. यानंतर अवघ्या काही मिनिटांचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आपले ठाणेकर रसिक यांच्यासाठी ठाणेकर कलाकार सादर करतायत फ्ल्युजन, आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पंडित विवेक सोनार, सूरमणी मोहन पेंडसे, तालमणी पंडित मुकुंदराज देव, कीबोर्ड साथ करणारे किरण वेहले, गिटार साथ करणारे अभिषेक प्रभू, ड्रमची साथ करणारे सचिन नाखवा. पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे गंडाबंद शागीर्द पंडित विवेक सोनार यांनी ठाण्याला बासरीचा गड किंवा बासुरी नगरी अशी ओळख करून दिली आहे. बासुरी उत्सव, फ्लूट सिम्फनी या माध्यमातून त्यांनी बासरी केवळ ठाणेकरांसाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, भारतासाठी नाही, तर जगभरामध्ये नेऊन पोहोचवली आहे. आणि तेवढ्याच तीव्र पद्धतीनं आपल्या तबल्याची नजाकत दाखवत अनेकांना आपल्या तबल्याच्या तालावर नाचायला लावणारे तालमणी पंडित मुकुंदराज देव हे या फ्ल्युजनमध्ये साथ संगत करतायत. त्याचबरोबर सूरमणी मोहन पेंडसे हे व्हायोलिनची साथ करतायत. जोरदार टाळ्यांनी या आपल्या ठाणेकर कलाकारांचं स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण अगदी काही वेळात फ्ल्युजनचा हा मनमुराद आनंद रसिकांना द्यावा. धन्यवाद.
साठी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं या नूतनीकृत वास्तूच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचा आपण सर्व ठाणेकर दिग्गज कलाकारांनी प्रारंभ करून दिलेला आहे. तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन. आणि कलाकार हा कसा समयोचित कला सादर करत असतो त्याचं मूर्तिमंत प्रतीक आता आपल्याला पाहायला मिळालं. आज भारतीय स्वातंत्र्याचा 79वा दिवस आहे आणि त्यामुळं या 79व्या स्वातंत्र्य दिनी त्या स्वातंत्र्याची आठवण ठेवण्यासाठी या फ्युजनचा शेवटही त्यांनी अशाच देशभक्तीपर गीताची आपल्याला आठवण करून दिलेला आहे. सर्व कलाकारांचं मनःपूर्वक अभिनंदन, त्यांना धन्यवाद. 1977 साली गडकरी रंगायतन सुरू झालं. आज या गडकरी रंगायतनच्या वास्तूला 48 वर्ष पूर्ण होत आहेत. अवघ्या 2 वर्षात त्याचा सुवर्ण महोत्सवी योग आपल्या सर्वांच्या साक्षीनं साजरा होईल. परंतु या दरम्यान 2005 साली एकदा ही वास्तू नूतनीकृत करण्यात आली होती आणि आता पुन्हा 20 वर्षांनी तिचं नूतनीकरण होत आहे. या नूतनीकरणानंतर ही वास्तू कात टाकून एका देखण्या रपात आणि ढंगात आपणा सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे. तमाम कलाकार आणि कला रसिक यांचं अद्वैत ज्या वास्तूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ती ही ठाणेकरांच्या संस्कृतीचं संचित असलेली वास्तू आज पुन्हा एकदा दिमाखामध्ये आपणा सर्वांसाठी सादर होतीये. आणि म्हणूनच या 48 वर्षांच्या या राम गणेश गडकरी रंगायतनच्या वाटचालीचा हा इतिहासाचा धांडोळा अवघ्या 4.5 मिनिटामध्ये आपणा सर्वांसमोर ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सादर होतोय. पाहूया. तलावांचं शहर, उद्यानांचं शहर, मंदिरांचं शहर. एकाच शहराचे हे अनेक चेहरे आहेत आपल्याच ठाण्याचे. पण यापेक्षा ठाण्याची खरी ओळख म्हणजे कला, साहित्य, संस्कृती, गीत, संगीत, नृत्य याची नगरी. महाराष्ट्राच्या साहित्य, कला, संस्कृतीच्या प्रवाहात ठाण्यात घडलेल्या साहित्यिक आणि कलाकारांनी मोलाची भर घातली आहे. कारण या ठाण्याच्या कला वर्तुळाचा मुकुटमणी आहे राम गणेश गडकरी रंगायतन ही वास्तू. गडकरी रंगायतन या नावाच्या उच्चारणानेच ठाण्यातीलच नव्हे तर कोणत्याही शहरातील रसिकांच्या आणि कलाकारांच्या मनात आनंदाच्या लाटा उसळू लागतात. कारण गडकरी रंगायतन हे जसं ठाण्यातील नागरिकांच्या अभिमानाचा, आपुलकीचा, आनंदाचा केंद्रबिंदू आहे, त्याचप्रमाणे ते अवघ्या महाराष्ट्रातील कला रसिकांची शान आहे. हे केवळ नाटकाचं थिएटर नाही, ही केवळ एक भव्य वास्तू नाही, ही निव्वळ महापालिकेची सुविधा नाही, तर इथे रचला जातो महाराष्ट्राच्या नाट्य परंपरेचा इतिहास. या रंगमंचाने घडवले आहेत अनेक कलाकार आणि इथे सादर होणाऱ्या नाट्य प्रयोगांनी संतुष्ट केलं आहे हजारो नाट्य रसिकांना. या वास्तूचे दगड जर बोलू लागले तर ते सांगतील कहाण्या, अभिनयाचे बुलंद बुरुज उभे करणाऱ्या कलाकारांच्या आणि ऐकवतील किस्से रसिकांच्या मनावर ठसलेल्या असंख्य नाट्य प्रयोगांचे. गेली 47 वर्ष राम गणेश गडकरी रंगायतन हे ठरलं आहे नाट्य मंदिर, जिथे रोज पूजा होते नटराजाची आणि ही पूजा केली जाते नाट्य प्रयोगातून. दिग्दर्शन, अभिनय, रंगभूषा, नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना अशी षोडशोपचारे रंगदेवतेची पूजा करणारे कलाकार बदलत राहतात, पण भावना तीच असते, रसिकांचं मनोरंजन करण्याची, या नाट्य मंदिरातले त्यांचे क्षण अविस्मरणीय करण्याची. गडकरी रंगायतन म्हणजे ठाण्याच्या नाट्य चळवळीचं हक्काचं रंगपीठ. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ठाणे शहरानं नाट्यप्रेमाचा वसा आणि वारसा जोपासला आहे. बरोबर 75 वर्षांपूर्वी ठाणे शहरात खुल्या नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाचा पहिला खेळ झाल्याची नोंद आहे. त्यानंतर मोह विद्यालय, आर्य क्रीडा मंडळ, बेडेकर विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल अशा संस्थांच्या मोकळ्या पटांगणांवर ठाणेकर नाट्य रसिक आपली नाटकाची हौस भागवू लागले. पुढे 70च्या दशकात माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ठाणे शहराचा कारभार ठाण्यातील नागरिकांनी शिवसेनेच्या ताब्यात दिला. त्यावेळी जाहीर सभेत बाळासाहेबांनी व्यासपीठावरून विचारलं होतं की ठाणेकरांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ठाण्याचा कायापालट करण्याची संधी आम्हाला दिली आहे, तर सगळ्यात आधी आम्ही ठाण्यासाठी काय करावं? याला उत्तर आलं की ठाण्यातील नाट्य रसिकांसाठी बंदिस्त वातानुकूलित नाट्यगृह उभारावं. स्वतः दर्दी नाट्य रसिक असलेले बाळासाहेब या मागणीकडे दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं. त्यामुळेच 1978 साली ठाण्यात मासुंदा तलावाकाठी नाट्यगृहाची भव्य वास्तू उभी राहिली. मराठी नाटकवाल्यांचे मास्तर फक्त 5 नाटकं लिहून आपलं नाव रंगभूमीच्या इतिहासात अजरामर करणारे राम गणेश गडकरी यांचं नाव या वास्तूला देण्यात आलं.
इतकंच नाही, नाटकवाल्यांची त्रिमूर्ती म्हणजे मराठी संगीत रंगभूमीचा पाया रचणारे अण्णासाहेब किर्लोस्कर, आपल्या लढिवाळ गायनानं नाट्य संगीत अमर करणारे बालगंधर्व आणि आपल्या भाषा वैभवानं नाटक कविता विनोद यांचे अलंकार मराठी साहित्याला अर्पण करणारे राम गणेश गडकरी यांची शिल्प नाट्यगृहाच्या दर्शनी भागात बसवण्यात आली. त्यामुळे एका दृष्टिक्षेपात जणू मराठी नाट्यसृष्टीचं दर्शन होऊ लागलं. या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि मराठी रंगभूमीवर आपल्या नाटकांनी एकपात्री कार्यक्रमांनी नवचैतन्य आणणारे कलाकार साहित्यिक पु ल देशपांडे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी गडकरी रंगायतांची वास्तू आणि त्यातील सुविधा पाहून त्यांनी आशियामधील एक सर्वोत्कृष्ट नाट्यगृह असं प्रशस्तीपत्र रंगायतनला दिलं होतं. ठाणे शहरातील रंगकर्मींची यादी फार मोठी आहे. सगळ्यांची नावं नमूद करणं अशक्यप्राय आहे, पण तरीही काही नावांची प्रकर्षानं आठवण काढावी असं त्यांचं कर्तृत्व नक्की आहे. मराठमोळ्या फार्सचे जनक नाटककार श्याम फडके, मामा पेंडसे, संगीत भूषण पंडित राम मराठे, दिग्दर्शक नट अशोक साठे, जादूगार इंद्रजित, शाहीर दामोदर विटावकर, गीतकार जनकवी पी सावळाराम, ठाण्याचे नाट्यभिमानी एकपात्रीकार शशी जोशी, चतुरस्त्र अभिनेते रवी पटवर्धन, सुधीर दळवी, चंदू पारखी, अशोक समेळ, सुहासताई जोशी, उदय सबनीस, प्राध्यापक विजय जोशी, कुमार सोहनी ते अगदी अलीकडच्या काळातील संपदा जोगळेकर, मंगेश देसाई, अभिजित चव्हाण, कुशल बद्रिके, भाऊ कदम, संतोष जुवेकर, अभिजित पानसे, विजू माने आदी कलाकार. या सगळ्यांची मुळं रुजली आहेत गडकरी रंगायतांच्या रंगमंचावर. गडकरी रंगायतांच्या रंगमंचापासून ते इथल्या आवारातील कट्ट्यापर्यंत इथल्या प्रत्येक जागेशी या सगळ्यांचे ऋणानुबंध जडलेले आहेत. आज ठाणे महानगरपालिका ही वास्तू एका नव्या रंगरूपात नवीन सुविधांसह पुन्हा एकदा जुन्याच दिमाखात कलाकारांना आधार द्यायला आणि प्रेक्षकांना रिझवायला सज्ज होत आहे. मागच्या वर्षी माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे निर्देशान्वये या इमारतीच्या या रंगायतनचा नूतनीकरणाचा काम महापालिकेने हाती घेतला आणि 10 ऑक्टोबर 2024ला याचं काम आपण सुरू केला. हा जे साधारणतः 10 महिन्याचा प्रवास होता, हा यामध्ये बरेचसे उतार चढाव आले, बरेचशी अडीअडचण त्याच्या समोर आपल्याला जावा लागला आणि हळूहळू याच्या सिव्हिल स्ट्रक्चर, इथली आसन व्यवस्था, लाईट सिस्टम, साऊंड सिस्टम, याच्या AC, याचा चिलिंग प्लांट, हे प्रत्येक गोष्टीचा आपण पूर्णतः नूतनीकरण केला. परंतु या सगळ्याच्या मागे असलेला एक दमदार आधारवड म्हणजे आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. खरं तर 47 वर्षांच्या आयुष्यानंतर ही वास्तू तशी मोडकळीलाच आलेली. काही लोकांनी ही वास्तू पाडून परत बांधावी असं सुचवलं, पण ज्यांची मनं या वास्तूशी जुळली आहेत अशा लाखो कलाकार आणि रसिकांनी मात्र ह्याच वास्तूला सुयोग्य बनवा अशी गळ शिंदे साहेबांकडे घातली. त्याला प्रचंड निधीची गरज होती, पण जी वास्तूच मुळी बाळासाहेबांच्या आदेशानं उभी राहिली, ज्या वास्तूत धर्मवीर आनंद दिघेंनी दिलेल्या संस्कारांच्या आठवणी जिवंत आहेत, तिच्यासाठी वाटेल ते असं म्हणत शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा दातृत्व दाखवून निधीची कमतरता भासू दिली नाही. तेव्हा कुठे आज हा दिवस आपण पाहतो आहोत. पुनश्च हरिओम. पुन्हा एकदा तो धुपाचा दरवळ प्रेक्षागृहात वातावरण धुंद करेल. पुन्हा एकदा नांदीचे सूर रसिकांना आश्वस्त करतील. पुन्हा एकदा तिसरी घंटा खणखणेल आणि पुन्हा एकदा रंगमंचावरील कलाकारांना रसिक प्रेक्षक टाळ्यांची सलामी देतील. आणि हे सगळं पाहून तो नटेश्वरच म्हणेल, तुम्हा तो शंकर सुखकर हो, तुम्हा तो शंकर सुखकर हो. रसिक हो, आपण सारे या क्षणाचे साक्षीदार होत आहात. तो क्षण आहे पुनश्च हरिओम. आणि म्हणूनच या नूतनीकृत वास्तूच्या लोकार्पणासाठी आज या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि यांच्या समवेत उपस्थित सर्व मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन येण्याची ठाणे महानगरपालिका आयुक्त सन्माननीय सौरभ राव सर यांना विनंती आहे. आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आम्ही आग्रहानं ज्यांना निमंत्रित केलं आणि त्याही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्या आपल्या ठाणेकर ज्येष्ठ अभिनेत्री सुहासताई जोशी यांचंही मनःपूर्वक स्वागत. त्यांनाही विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर यावं. या सर्वांचं व्यासपीठावर मनःपूर्वक स्वागत. आपण सर्वात प्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या लोकार्पण कार्यक्रमाच्या मंचीय सोहळ्याचा प्रारंभ करूया.
सुहासताईंना विनंती आहे आपण छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व मान्यवरांसह उपस्थित व्हावं आणि लगेचच सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण दीप प्रज्वलनानं या लोकार्पण सोहळ्याचा प्रारंभ करून द्यावा. अशोक हांडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी यावं. त्याचबरोबर लोककलेतलं ज्येष्ठ श्रेष्ठ नाव डॉक्टर प्रकाश खांडके यांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं. अनेक मान्यवर साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, सामाजिक संस्था, क्रीडा अशा क्षेत्रातली ठाण्यातली अनेक भूषणं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय विनयजी सहस्रबुद्धे, अशोकजी समेळ हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. यासोबतच ठाण्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय श्री कृष्णकुमार पांचाळ, त्याचबरोबर CEO रोहन घुगे हे देखील उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावं. सांगायला एक आनंद आणि अभिमान असा वाटतो, 1977 साली ज्या गडकरी रंगायतांचं उद्घाटन झालं होतं तो उद्घाटनाचा वार होता शुक्रवार आणि न ठरवता योगायोगानं आजही 2025 साली नूतनीकृत वास्तूच्या लोकार्पणाचा वारही आहे शुक्रवार. त्यामुळे हा एक विलक्षण योग आज जुळून आलाय. या लोकार्पण कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आणि मगाशा ध्वनी चित्रफितीमध्ये आपण पाहिलं त्याप्रमाणे सर्व कलाकार, कला रसिक आणि ठाणेकरांच्या पाठीमागं, ठाणेकरांच्या संस्कृतीच्या पाठीमागं तिचं जतन करण्यासाठी खंबीरपणे उभे असणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या ठाण्याचे, ठाणेकरांचे भाई सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनःपूर्वक स्वागत. आयुक्त सन्माननीय आयुक्त महोदयांना विनंती आहे सन्माननीय सौरभ राव सर आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर या ठिकाणी माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे मॅडम उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं. एकदा जोरदार टाळ्या उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित अन्य सर्व मान्यवरांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्या सुहासताई यांचं मनःपूर्वक स्वागत. सुहासताई जोशी वयाची 78 वर्ष पूर्ण करतायत. रंगायतांच्या वास्तू सोबतच त्या सहस्र चंद्रदर्शन साजरी करतील आणि व्यावसायिक रंगभूमीवरची 52 वर्षांची कारकीर्द त्यांनी पूर्ण केली आहे. त्या आधीची हौशी रंगभूमीची तर वेगळीच. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया, कारण आपल्याकडे अतिशय कमी वेळ आहे. या कमी वेळामध्ये आपल्याला हा संपूर्ण लोकार्पणाचा भरगच्च कार्यक्रम अनुभवायचा आहे. सर्व मान्यवरांचं मनःपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावं आणि बहुसंख्येनं, खरं तर स्टँडिंग ओव्हिएशन असं म्हणता येईल अशा पद्धतीनं आपण सारे या रंगायतांच्या सभागृहामध्ये गर्दी करून आला आहात. तुम्हा तमाम ठाणेकर रसिक नागरिकांचं सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सर्वांसाठी. वेळेच्या अभावामुळे आपण प्रास्ताविक किंवा अन्य मान्यवरांच्या सौरभ राव सर या ठिकाणी प्रास्ताविक पर आपलं मनोगत सादर करतील. सर्वात अगोदर या सुंदर वास्तूचे उद्घाटनाचे अवसरवर इथे उपस्थित राहिलेले माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचा मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. तसेच मंचवर उपस्थित माननीय खासदार साहेब, सर्व सन्मानित आमदार महोदय आणि इतर सन्मानित कलाकार त्यांचाही अभिनंदन करतो. सर जे ध्वनिफीत आपण दाखवली आहे त्यामध्ये एकंदरीत या वास्तूचा इतिहास, याचा ऐतिहासिक गौरव, याचा वारसा याला आपण अधोरेखित केलाच आहे.
याचा नूतनीकरण सर आपल्या आदेशान्वये झाला आणि आपण आम्हाला 36 कोटी रुपये याच्या नूतनीकरणासाठी उपलब्ध करून दिला. सरांची स्पष्ट सूचना होती की या वास्तूच्या एक्सटिरियर, या वास्तूच्या इंटिरियर, इथला साऊंड सिस्टम, लाईट सिस्टम, इथली सिटिंग अरेंजमेंट, हे प्रत्येक गोष्टी अत्यंत उत्कृष्ट या पद्धतीने आपल्याला नूतनीकृत केली पाहिजे. एवढाच नव्हे तर फार बारीक गोष्टीवर सरांचं लक्ष होता की इथे जे कलाकार येतात किंवा जे आपले वयस्कर दर्शक येतात, ग्राउंड फ्लोअरवर शौचालय न होता सरांची सूचना होती की तिथे आपण शौचालय करा. लिफ्टची व्यवस्था न होती, पहिल्यांदा 10 लोकांची कॅपॅसिटीची लिफ्टची व्यवस्था सर इथे करण्यात आली आहे. बोसचा साऊंड सिस्टम आपण इथे इन्स्टॉल केला, इटालियन मार्बल आपण इथे वापरला आहे. सर इथे आपला गडकरी कट्टा तर आहेतच. फर्स्ट फ्लोअरवर सरांनी आम्हाला निर्देश दिला आहे की एक सुंदर कॅफेटेरिया आपण सुरू करू आणि त्याच्यासाठी स्टारबक्स किंवा ब्लू टोकाई यासारखी जे नामवंत आपल्याकडे एजन्सीज असतात त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे आणि तो आपण एक यशस्वी पाऊल आपण उचलणार आहे. आज सरांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी वेळ दिला, त्यांनी भरभरून निधी दिली आणि तसेच ठाणेचे जे कलाकार आहेत, ठाणेचे जे रसिक वर्ग आहेत, त्यांच्या सेवेमध्ये हा एक आपला जे नूतनीकृत रंगायतन आहे, नटमंदिर आहे, तो भगवान शंकर आपले जे नटराज आहेत त्यांची साक्षीमध्ये लोकार्पित होत आहे. याचा मला खूप अभिमान आहे. धन्यवाद सर. रसिको, या ठिकाणी आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं उपस्थित आहेत अजित भुरे, जे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह आहेत. त्यांनाही विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं. आणि तमाम कलाकारांच्या वतीनं या ठिकाणी अशोकजी हांडे यांना अगदी 1 मिनिटामध्ये शुभेच्छा देण्यासाठी विनंती आहे. गडकरी रंगायतन 77 सालापासून माझं करिअर इथे सुरू झालं आणि त्या सगळ्या करिअरचे साक्षीदार तुम्ही इथे बसलेले आहात. ठाण्यातील कलाकारांनी इतकं सुंदर कार्यक्रम सादर केला, इतकी सुंदर नांदी आणि इतकं सुंदर फ्युजन. मला अतिशय आनंद आहे की आपण आवर्जून या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन. मला फक्त एकच गोष्ट आठवते की आमचा मंगलगाडी दंगलगाणीचा कार्यक्रम दंगलीमध्ये होता. दंगल चालू होती आणि आमचा इथे प्रयोग होता. सगळं वातावरण एकदम टेन्स होतं, पण त्याही परिस्थितीत आम्ही प्रयोग करणार म्हणून आम्ही इथे आलो. त्यावेळेला शिंदेसाहेब आणि म्हस्के साहेब दोघेजण आमच्या खाली स्वागताला हजर होते आणि ते आमचा प्रयोग पुढे वरती होत होता. ते 3 तास बसून होते. आम्हाला सुखरूप गाडीत बसवलं आणि त्याच्यानंतर ते गेले. असा कार्यकर्ता जो नाटकाचा रसिक आहे आणि खऱ्या अर्थानं या आमच्या कलाकारांच्या पाठीशी राहणारा माणूस आहे. मी शिंदेसाहेब तुमचं खास अभिनंदन करतो की तुमचं विजन हे आत्ता गडकरी रंगायतनमध्ये आम्हाला दिसतं आहे. खरं म्हणजे गेली 2-3 महिने, 4 महिने, 5 महिने मी अधिकाऱ्यांना भरपूर त्रास दिला. त्याच्यामध्ये काय काय कमी आहे, काय नाही. आमचे माळवी साहेबांनी खूप मला मोठं सहकार्य केलं. माळवी साहेबांनी त्याच्यातल्या ज्या कलावंतांच्या दृष्टीने ज्या रंगमंचावरच्या त्रुटी आहेत त्या काही आम्ही दुरुस्त केल्या, छोट्या होत्या, पण त्यांनी तो पुढाकार घेऊन समजून घेऊन केलं. त्यांचाही मी आभार मानतो. आणि ठाणेकर रसिक जे आहेत ना, हे जगात नंबर 1 आहेत. ज्या वेळेला मी ठाण्याला प्रयोग करतो त्यावेळी माझा ऊर भरून येतो, कारण माझं करिअर इथे सुरू झालं होतं. मी याबद्दल महानगरपालिकेचे आणि खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो. सर्व कलाकारांच्या वतीने अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या, मराठी नाट्य परिषदेच्या विश्वस्त म्हणून मी आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि यानंतर सन्माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती आहे या आनंदी क्षणाच्या आपण सर्वांना शुभेच्छा द्याव्यात.
राम गणेश गडकरी रंगायतन नूतनीकरण या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित खासदार नरेशजी म्हस्के, आमदार संजयजी केळकर, आमदार निरंजनजी डावखरे आणि खास ज्यांना निमंत्रण दिलं ते आपल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, अशोक संमेळ आणि अशोक हांडे आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते, अजित भुरे आणि त्याचबरोबर सौरभ राव आयुक्त, रोहन घुगे आहेत, कलेक्टर आहेत नवीन आमचे, पांचाळ, मीनाक्षीताई शिंदे, सर्व व्यासपीठावरील संमेलनाचं नाव घेतलं ना मी, प्रकाश खांडगे नाही म्हणजे राहिलं तर बघा, हे ज्यांनी माझ्याकडे दिलं आहे तेवढं मी त्यांना धरायला गेलं. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित अगदी संपूर्ण रंगायतन आपल्या ठाणेकरांनी गच्च भरले असे सर्व ठाणेकर बांधव, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके पत्रकार, या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. आणि स्वातंत्र्य दिनाच्या देखील मनापासून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. खरं म्हणजे आमचा आता इथून आळंदीला कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री आणि आम्ही सोबत आहोत. मी सांगितलं होतं की संध्याकाळी कार्यक्रम घेतला असता निवांत सगळं कार्यक्रम झाला असता, पण थोडं पुन्हा एकदा आपल्याला तो आजचा जो सांस्कृतिक कार्यक्रम राहिलेला आहे तो बघायचा आहे, ऐकायचा आहे. आणि म्हणून खरं म्हणजे जवळपास वर्षभर नाट्यरसिकांची या ठिकाणी जे काय गडकरी रंगायतांची वाट पाहत होते तो दिवस आज उजाडला. आणि खरं म्हणजे गडकरी पडदा बंद होता, व्यासपीठ सुनं होतं आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट नव्हता, हे आपल्याला अनुभवायला मिळालं. गडकरी कधी सुरू होणार अशी तमाम नाट्यक्रमी आणि श्रोत्यांची अपेक्षा होती, ती आज पूर्ण झाली. 2 घंटा झाल्या होत्या परंतु तिसरी घंटा होत नव्हती, अखेर तिसरी घंटा झालेली आहे. आणि म्हणून याचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि याचा पडदा अखेर उघडलेला आहे. फक्त आयुक्तांना एवढंच सांगतो, हा पडदा जो आहे हा जुना आपला एक पडदा होता, तो पडदा ते जे कोणी बनवलं होता त्यांना आपण बोलून घ्या आणि तसा पडदा आपल्याला चंद्रकला कदम आणि त्यांचे सर्व सहकारी, आणि त्यामुळे ही माझी सूचना आहे आणि नक्कीच ती आपण अंमलात आणाल असा विश्वास व्यक्त करतो. हे अत्यंत सुंदर, दिमागदार आणि नव्या स्वरूपातलं गडकरी रंगायतन आज आपल्या समोर आहे. खरं म्हणजे गणेशोत्सवावर अगदी गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे आणि त्यापूर्वीची ही नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रसिकांना, निर्मात्यांना, कलावंतांना बराच काळ वाट पाहावी लागली, परंतु हांडेसाहेब म्हणाले की अनेक सूचना अनेक कलावंतांनी देखील, मी आयुक्तांना सांगितलं होतं, हे नाट्यगृह जे आहे हे आपल्या कलावंतांचं आहे आणि कलाप्रेमींचं आहे, त्यामुळे त्यांच्या सूचना बिलकुल याच्यामध्ये घेतल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना काय हवं नको ते आपण बघून हे नाट्यगृह याचं जे काही आपण पुनर्निर्माण केलेलं आहे, पैशाचा काय प्रॉब्लेम नव्हता, पैसे मी तुम्हाला जेवढे लागतील तेवढे दिलेले आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये लिफ्ट नव्हती, बरंचसं तिकडे मला दाखवलं आयुक्तांनी, नवीन काय काय केलेलं आहे, साऊंड सिस्टीम आहे, सगळ्या गोष्टी. गडकरी म्हटलं की सगळे कलावंतच म्हणतात गडकरीसारखी मजा नाही कुठेच. आणि ठाण्याचा गौरव तर आहे, ठाण्याचं भूषण आहे. आणि म्हणून खरं म्हणजे फक्त दुरुस्ती नव्हती, अतिशय मोडकळीस आलेलं, पूर्ण मेकओव्हर केलं आपण आणि त्यामुळे वेळ लागला. यामध्ये सर्वच लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार सगळ्यांचंच योगदान, त्याचबरोबर ठाणेकरांचं मोठं योगदान जे आहे हे या नाट्यगृहाला लाभलेलं आहे. ठाणेकरांचा जीव की प्राण
असं हे नाट्यगृह आहे. आणि मगाशी आपण पाहिलं की बाळासाहेबांची सभा होती आणि ते चित्रफितीमध्ये दाखवलं. सभा होती आणि त्या सभेमध्ये बाळासाहेबांनी सांगितलं काय पाहिजे. ते एका श्रोत्याने सांगितलं, त्याचं आपलं त्यांचं नाव काय, प्रकाश गुप्ते यांनी सांगितलं आम्हाला नाट्यगृह द्या आणि नाट्यगृह द्या, तुम्हाला ठाणा आम्ही देतो. आणि बाळासाहेबांनी गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम या 2 वास्तू त्या काळात केल्या. त्या काळात सतीश प्रधान नगराध्यक्ष होते आणि आपण ही वास्तू दिमागदारपणे पाहतो. बाळासाहेबांचंही प्रेम या वास्तूवर होतं. आणि त्यावेळेस भूमिपूजन झालं, उद्घाटन झालं बाळासाहेबांच्या हस्ते आणि त्यावेळेस थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय दत्ताजी ताम्हाणे प्रमुख पाहुणे होते. आणि अशी मोठी माणसं, वास्तुविशारद वसंतराव पानसरे यांनी गडकरीचं डिझाईन केलं होतं. अत्यंत देखणी वास्तू ठाण्यामध्ये उभी राहिली आणि या वास्तूवरचं शिल्पही तितकंच देखणं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या नावानं सभागृह ओळखलं जातं ते राम गणेश गडकरी आहे, शाकुंतल आणि सौभद्र लिन्हारे, अण्णासाहेब किर्लोस्कर आहेत. उजव्या बाजूला मराठी रंगभूमीचं दैवत असलेलं बाल गंधर्व आहे. आणि या तिघांच्या अस्तित्वामुळे हे नाट्यगृह खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून नाट्यसृष्टीचं भाग्याचं ठरलं अशी नोंद या ठिकाणी झालेली आहे. आता इथे बाहेर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारकही आपण केलेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्यात पूरक अशा गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. गडकरीला भेटू, गडकरीच्या कॅन्टीनमध्ये भेटू किंवा गडकरी कट्ट्यावर भेटू, हे सुसंस्कृत ठाणेकरांच्या नेहमीच्या बोलण्यातलं वाक्य आहे. आणि गडकरी हे ठाणेकरांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग झालेला आहे. त्यामुळे आता दिवाळी पहाट आणि या सगळ्या गोष्टी इथं होत राहतील. आणि त्यामुळे गडकरी रंगायतन ही एक फक्त बिल्डिंग नाही आहे, बिल्डिंग निर्जीव असते. मी पाहतोय तेव्हापासून ही जागा खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर जिवंत आणि कुठल्या तरी जबरदस्त ऊर्जेचा, प्रेरणेचा स्रोत वाटते. आणि गडकरी रंगायतनशिवाय ठाणे शहर नाही, गडकरी हे ठाण्याचं हृदय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथलं बटाट्यावाड्यापासून ते पडद्यापर्यंत सगळं काही ठाणेकरांसाठी मर्ममध्यातली ठेव आहे. आणि म्हणून उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासून आज तागत या ऐतिहासिक वास्तूने खूप काही पाहिले. खरं म्हणजे ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचं संचित म्हणजे गडकरी रंगायतन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक नाटकांच्या ऐतिहासिक प्रयोगांचा रंगायतन हा साक्षीदार आहे. अनेक सभा संमेलनही झाली, नाटकंही झाली, सभा संमेलनही झाली. इथे तू काय आणले, इथे लोकनेते म्हणजे कलावंत हेही आले आणि सभाही झाल्या, बैठकाही झाल्या, कलावंतही झाले, लोकनेतेही आले. तसं आम्ही पण काही थोडीफार कलाकार आहोत. तुम्ही तशी नाटकं करता तसं आम्हालाही काय काय वेळेस काय काय करायला लागतं. काही वेळेस कार्यक्रम करायला लागतात. आणि जसं मी आठवण सांगतो, आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा सतत 12व्या वेळी फडकवलेला आहे. कार्यक्रमावरून थोडंसं बोलतोय. आणि त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिलं. पहलगाममध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप जे आतंकवादी पाकिस्तानाने केलं त्याला धडा शिकवण्याचं काम नरेंद्र मोदीजी आणि आपल्या भारतीय लष्कराने केलं. ऑपरेशन सिंदूर असेल, ऑपरेशन महादेव असेल, या माध्यमातून आता पाकिस्तानला चोख उत्तर देण्याचं काम जे देशवासियांच्या मनामधलं होतं ते त्यांनी करून दाखवलं. आणि आजही त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी एक सुदर्शन चक्र मिशन सुरू केलेलं आहे. देशाची सुरक्षा आणि या देशातली जनता याबद्दल कधी तडजोड करणार नाही असं ट्रम्पला ठासून सांगणारे या देशाचे प्रधानमंत्री आहेत. मी थोडी हेही सांगेन की पूर्वी आता
काही दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये तो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख, काय नाव आहे त्याचं, असीम मुनीर म्हणाला आमच्याकडे अणुबॉम्ब आहे. तर मोदीजी म्हणाले आमच्याकडे काय फटाकडे आहेत. आणि म्हणून त्याला देखील बघा मी सांगतो चोख उत्तर दिलेलं आहे. आणि वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. आणि ही गिदड भपकी जी आहे त्याला हा भारत घाबरत नाही. त्यामुळे शेर शेर होत आहे. आणि त्या वाघाचं नाव आहे नरेंद्र मोदी. हे मी अभिमानाने सांगतो. कारण ज्यांनी देशासाठी जे केलं, आजपर्यंत पाकिस्तानच्या कारवायांच्या विरुद्ध कधीतरी अशी कारवाई करण्याची हिंमत दाखवली होती. जी देशवासियांच्या मनामध्ये भावना होती ते करून दाखवलं. आणि म्हणून आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तमाम या सीमेवर लढणाऱ्या लष्करांचं मनापासून अभिनंदन करतो. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांना खंबीर पाठिंबा देणारे या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे परवाच आम्ही केळकर साहेब जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलो होतो. सांगलीमधले सुहासताई 1000 पैलवान, चंद्रहार पाटील डबल केसरी त्याच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली 1000 आपल्या पैलवानांनी सीमेवर लढणाऱ्या लष्करांसाठी 1000 लोकांनी रक्तदान केलं. काश्मीरमध्ये केलं, जम्मूमध्ये केलं. मी स्वतःही होतो, मी रक्तदान केलं. मी कसं मागे राहणार. आणि त्यामुळे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून या ठिकाणी गडकरी रंगायतांमध्ये मला वाटतं आयुक्त साहेब आता काय उणीवा नाही आहेत ना, सगळं झालेलं आहे. काही असेल तर तेही सांगा. या गडकरीसाठी कधीही पैसे कमी पडणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून आज आपण ठाण्यामध्ये, ठाणं बदलतंय, तुम्ही कुठेतरी लिहिलं आहे ठाणं बदलतंय. ठाण्यातले रस्ते चांगले होत आहेत, रुंद होत आहेत. ठाण्यामध्ये तलावांचं शहर म्हणून आपण ओळखतो. अनेक तलाव आहेत, त्याचं सुशोभीकरण होतं आहे, त्यालाही आम्ही पैसे दिलेत नगरविकासमधून. त्याचबरोबर मला खास आठवण सांगायचं आहे, जोगीला मार्केटमधलं तलाव पूर्ण बुजलं होतं. 250 का 300 घरं होती त्याच्यावर. ती घरं आम्ही दुसरीकडे शिफ्ट केली, त्यांचं पुनर्वसन केलं आणि जोगीला तलाव आम्ही पुन्हा पुनर्जीवित केलेला आहे. हे एकमेव उदाहरण या देशामधलं ठाण्यातलं आहे. आणि म्हणून जेवढे तलाव आहेत हे तलाव सुशोभित केले जातील, त्यांचं संवर्धन केलं जाईल, संरक्षण केलं जाईल. आणि त्याचबरोबर गार्डन, उद्यान, खूप मोठ्या प्रमाणावर उद्यान आपण ठाण्यात केलेत. मला आठवतं आहे आपण कोलशेतमध्ये कुठला पार्क केला, तो सेंट्रल पार्क केला. सेंट्रल पार्कमध्ये करताना, उद्घाटन करताना केळकर साहेब म्हणाले आपण याला नमो पार्क म्हणूया. आणि मग ते नमो सेंट्रल पार्क आपण त्या ठिकाणी केले. आणि आज 22 का 25 एकरामध्ये ते मोठं नमो सेंट्रल पार्क आहे. प्रताप सरनाईक यांनी आपल्या गायमुखमध्ये चौपाटी केली, अर्बन फॉरेस्ट केलं. शहरामध्ये जंगल पाहायचं असेल तर ठाण्यामध्ये यावं लागेल. आणि आपण ते करून दाखवलेलं आहे. आयुक्तांनी सेंद्रिय शेती, मी त्यांना म्हणालो सेंद्रिय शेतीबाबत आपण काय, तर सेंद्रिय शेतीचा एक मोठा प्रकल्प केला आहे. परवाच्या दिवशी जे उद्घाटन होतं कोर्टाचं, त्यावेळेस आपले काय म्हणाले ते सुप्रीम कोर्टाचे जस्टिस न्यायमूर्ती अभय ओक हे म्हणाले मी पूर्वी हापूस आंब्याची झाडं पाहिली होती. मी आयुक्तांना सांगितलं तिथल्या तिथे अभय ओक साहेबांच्या सूचनेचं ताबडतोब पालन करा. आणि आता हापूस पार्क पण करतायत. आणि म्हणून आणि हांडे साहेब ते विकायचं काम करतील. तुमचं ठाण्यामध्येच खपून जाईल सगळं. एक्सपोर्ट करायची वेळ लागणार नाही. हे एक्सपोर्टर आहेत आणि आपल्याला ठाणेकर पाहिजेत. आणि म्हणून तुम्ही देखील काही आठवणी सांगितल्या, अनेक आठवणी आहेत. गडकरी रंगायतांमध्ये अनेक वेळा धर्मवीर आनंद दिघे साहेब होते आमचे, त्यावेळेस देखील पाहिलं की अनेक प्रसंग असे आले. परंतु शेवटी प्रत्येक वेळेला कलावंतांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं. आणि बाळासाहेब दिघे साहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज
2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राचा कायापालट झाला. आता दुसरी इनिंग आमची देवेंद्रजींची त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या टीमची सुरू आहे. त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय. किती प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आपण केले. ठाण्यामध्ये देखील मी सांगतो, ठाण्यामधली आपली मेट्रो सप्टेंबरमध्ये 10.5 किलोमीटरचा ट्रायल रन होईल. डिसेंबरमध्ये सुरू होईल प्रवास करण्याचा आणि पुढच्या वर्षभरात वडाळ्यापर्यंत ती जाईल आणि त्याच्यानंतर गायमुखवरून दैसर मीरा भाईंदर करून पूर्ण ठाणे मुंबई असा लूप तयार होऊन त्या मेट्रोला सुरुवात होईल. आणि म्हणून त्याचबरोबर आपण ठाणेकरांसाठी इंटरनल मेट्रो देखील केलेली आहे. ती देखील त्याचंही काम सुरू होईल. आणि म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणेकरांसाठी आपण हे करतोय. मला सांगायला अभिमान आहे, मी मुख्यमंत्री असताना MMRDचा अध्यक्ष असताना त्या मुंबई वडाळ्यापासून त्या आपला फ्रीवे उतरतो तिथून थेट एलिव्हेटेड फ्लायओव्हर आपण करतोय. तो थेट आनंदनगर, साकेत, गायमुखहून फाउंटन हॉटेल म्हणजे अहमदाबादपर्यंत तो मोठा जोडला जातोय. त्यामुळे ठाणे शहरातली वाहतूक पूर्ण बायपासने जाणार, ठाण्यामधून जाणार नाही. हे सर्व जे करतो अनेक प्रकल्प आहेत. या सगळ्यांचा वापर मी करायला लागलो तर वेळ लागेल मला, कारण काही अनेक लोकांना भाषणं करायची होती. पण माफ करा, आम्हाला तिकडे आळंदीला कार्यक्रम असल्यामुळे जायचं आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण विकासाला प्राधान्य दिलेलं आहे. मी येता मगाशी आयुक्तांना सांगितलं, हे जेवढे स्वच्छतेसाठी इथे एक वेगळी टीम ठेवा. साफसफाई राहिली पाहिजे, हा परिसर स्वच्छ राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम जे VIPचे आहेत तसेच तुमच्या रंगकर्मीचे देखील पब्लिक टॉयलेट बाथरूम साफ राहिले पाहिजे. प्रेक्षकांचे देखील जी काही टॉयलेट आहेत, बाथरूम आहेत तेही स्वच्छ राहिले पाहिजे. तिथे स्पेशल टीम लावा. प्रत्येक माणूस तिथं आल्यानंतर वास्तूची कुठे ओळख कधी होते, जिथे स्वच्छता असते, साफसफाई असते. आणि त्या ठिकाणी आपण विशेष लक्ष घालावं. शहरात तर आपण करताच आहे आणि म्हणून शहर देखील आपलं सुंदर होतं आहे, बदलतं आहे. अनेक प्रकल्प आपण आणतो आहे. मला आठवण आहे की सगळ्यात जास्त या ठिकाणी प्रकल्प ॲम्युनिटी आपण सार्वजनिक सहभागामधून केलेले आहे आणि त्यामुळे ठाण्याला जे काय वैभव प्राप्त झालेलं आहे, किंबहुना या ठिकाणी ठाणं बदलतं आहे. आणि म्हणून त्यामध्ये आता गडकरी रंगायतांचं देखील एक नवीन म्हणजे नवीन नाही आहे, जुनंच आहे, पण नव्याने त्याची भर पडलेली आहे. कारण गडकरी रंगायतन हे ठाण्याचा मुकुटमणी आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. सर्व कलावंतांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आयुक्त त्यांच्या टीमचेही मनापासून अभिनंदन करतो. आणि आमचे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार, आमदार, हे देखील सकारात्मक असतात आणि त्यांचंही अभिनंदन करतो. कुठलीही चांगली गोष्ट आपल्याला करायची असेल तर मग ह्या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते आपल्याला कराव्या लागतात. त्यासाठी पॉलिटिकल विल, राजकीय इच्छाशक्ती जबरदस्त असावी लागते. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठाण्यानेच मला मोठं केलं, ठाण्यानेच वाढवलं आणि या ठाण्यातला एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे ठाणेकरांना जे जे लागेल ते ते देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. एकच जाता जाता विनंती आहे शिंदे साहेब, काही जणांचा आपण सत्कार करावा. त्यांचं यामध्ये मोलाचं योगदान आहे. विशेष करून ठाणे महानगरपालिकेचा अभियंता विभाग, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आणि उपनगर अभियंता सुधीर गायकवाड. आपण जरा नावं घेतल्यावर पटापट या. आपलं मनःपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर विद्युत विभागाच्या उपनगर अभियंता श्रीमती शुभांगी केसवानी. शुभांगीताई या. त्याचबरोबर कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आणि त्यांची सगळी टीम, आसावरी सोरटे, नितीन यादव, त्यांचंही मनःपूर्वक अभिनंदन. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अवघ्या 10 मिनिटाच्या विश्रामाने फोक लोक हा आपणा सर्वांसाठी आकर्षणाचा आणि अत्यंत सुंदर असा देखणा कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे.
त्याचबरोबर या गडकरी रंगायतांच्या प्रवेशद्वारीच त्याच्या मोठ्या भिंतीवरती जी अतिशय सुंदर राम गणेश गडकरी रंगायतन अशी अक्षरं उमटलेली आपण पाहताय. या अक्षरांचे सुलेखनकार ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश पिरारी यांचं मनःपूर्वक अभिनंदन. पिरारी साहेबांनी केवळ हे सुलेखन केलंय असं नाही, तर आयुक्त महोदयांच्या सूचनेनुसार जवळपास 40 ते 50 वेळा या गेल्या 10 महिन्यात या रंगायतांच्या वास्तूच्या सुशोभीकरणासाठी स्वतः जातीने लक्ष घातलंय. त्याचबरोबर या वास्तूचे कंत्राटदार रवींद्र चव्हाण आणि सल्लागार हितेन सेठी यांच्या वतीने तेजस्विनी पंडित यांनी सन्मान स्वीकारावा. रवींद्र चव्हाण आणि तेजस्विनी पंडित या खऱ्या अर्थानं 1843 साली सीता स्वयंवर या नाटकानं मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आज 2025 साली 48 वर्षाच्या या राम गणेश गडकरी रंगायतनचं नूतनीकृत वास्तूचं या ठिकाणी आपणा सर्वांच्या साक्षीनं आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण होत आहे. आपल्या सर्वांसाठी हा एक आनंदाचा, ऐतिहासिक आणि कायम मर्मबंधातली ठेव ठरणारा असा क्षण आहे. उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आणि विश्राम अवघा 10 मिनिटाचा. 10 मिनिटासाठी पडदा पडेल आणि फोक लोक या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. उपस्थित सर्वांना एक आग्रहाची, कळकळीची, नम्र विनंती आहे. सभागृहाच्या बाहेरच्या बाजूला आपल्या सर्वांसाठीच खानपान व्यवस्था केलेली आहे. अर्थात स्नॅक्स आणि चहाची व्यवस्था आहे. आपण सर्वांनी त्याचा जरूर आस्वाद घ्यावा. एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे, कुणीही प्रेक्षागृहामध्ये खाद्यपदार्थ आणू नयेत. आजपासून आपण ही प्रथा सुरू करतोय आणि ती यापुढेही अबाधित राहील. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.